उच्च दाबाच्या विद्युत शॉकने 0 कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, महावितरणच्या निष्काळजीपणाचा आरोप. संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह महावितरण कार्यालयात ठेवून 4 तास आंदोलन. वसमत प्रतिनिधी. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बोराळा येथील बाबूराव गंगाराम जाधव यांचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू असताना उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला. काम सुरू असताना वीज पुरवठा कसा सुरू झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बाबूजी जाधव यांचा मृतदेह वसमत येथील महावितरण कार्यालयात आणून सुमारे 4 तास ठिय्या आंदोलन केले. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, मृतांच्या कुटुंबियांना योग्य आर्थिक मदत आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केल्याची माहिती मिळाली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ट्रान्सफॉर्मरवर काम सुरू असताना विद्युत पुरवठा नेमका कसा सुरू झाला, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले होते का, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 11 वाजता कवठा शिवारामध्ये बोराळा येथील एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालेला आहे आणि दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर 11 वाजेपासून 3 वाजेपर्यंत विद्युत वितरण कंपनीच्या कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचा या गोष्टीच्या घटनेचं गांभीर्य घेतलेलं नाही आणि त्याचा रोष म्हणून आणि ही घटना चौथी आहे त्या गावातील अशा वारंवार होणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ ते आम्ही प्रेत घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आत्ताच आमचं एसी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. भविष्यामध्ये ह्या सर्व चुका सुधारून चांगल्या पद्धतीची कार्यप्रणाली ही विद्युत वितरण कंपनीकडून अवलंबण्यात यावी. दुर्दैवी कुठल्याही प्रकारची जीवितहानी भविष्यामध्ये होऊ नये आणि कुणालाही असं संकट झेलावं लागू नये अशी आम्ही त्यांच्याकडून आशा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलोत. निश्चितच पोलीस प्रशासनाच्या वतीनं आश्वासन दिलेलं आहे की जे कोणी संबंधित दोषी असतील त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल करूत आणि आम्ही देखील कायद्याचा सन्मान करणारे लोक आहोत. रीतसर पोस्टमॉर्टम करून जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून गुन्हा दाखल करणार आहोत. MSEBचा इतका भोंगळ कारभार आहे की प्रत्येक गावात लाईनमॅन हे स्वतः काम न करता हे असे तुटफुंड देऊन एक कोणालाही गावातल्याला धरून ते त्यांचे काम करतात आणि त्या पद्धतीने हे पगारी घेतात आणि जीव गेला तर अशा निष्पाप लोकांचा जीव जातो. आणि हे जो लाईनमॅन आणि वसमत तालुक्याला आज शोकांतिका आहे की 7 वर्षापासून एक डेप्टी इंजिनियर नाही MSEBला की जो कोणी त्यांच्या हिशोबाचा तो जे जरी असेल तरी त्याला डोळ्याचा चार्ज की बाबा माझ्या हिशोबाने जो आहे चलू दे तुझं बी माझं बी या हिशोबाने इथं कारभार चालू आहे. आणि अत्यंत याच्यामध्ये काय आहे शेतकऱ्याला तर त्रास होतोच आहे. शेतकऱ्याला लाईटची कोणत्याही प्रकारची हे नाही आणि त्याला वसुली तगादा लावलेला जातो. ट्रान्सफॉर्मर वेळेवर भेटत नाहीत आणि इथं कुठंतरी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर आवाज उठवायला गेलं तर हे शासनाचे गुन्हे दाखल करतात. वैयक्तिक माझ्यावर MSEBने 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आजवर की मी न्यायासाठीच त्यांना दाद मागायला गेलो असताना. या संदर्भात पुढची काय कारवाई राहणार आहे तुमची? पुढची कारवाई काय आता त्यांचं PM करून नंतर फौजदारी गुन्हा त्याच्यावर करू आपण सगळ्याचे. एकंदरीत साहेब एवढा जे जमाव आपल्या MSEBला आला त्या जमावाचं नसता तर संबंधित अधिकारी इथं कर्मचारी हे फोन कॉल डायव्हर्ट करून ठेवतात की 3 घंट्यानंतर इथं प्रेत आल्यानंतर अधिकारी धावपळ करून इथं आलेत. तोपर्यंत इथं कोणी शासनाचा एक कर्मचारी किंवा कोणताही अधिकारी इथं उत्तर द्यायला जबाबदार नव्हता. असं अपघात कवठा शिवारपाशी झालेला आहे. त्याच्यामध्ये मयत व्यक्तीचं नाव बाबूजी गंगाराम जाधव राहणार बोराळाचा आहे आणि सदर अपघात हा तो ट्रान्सफॉर्मर फॉल्टी ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करत असताना झालेला आहे. त्याच्यामध्ये अचानक कुठून करंट आला हे अजून आम्ही ते इन्व्हेस्टिगेट करत आहोत आणि याच्यामध्ये आमची महावितरणतर्फे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन जे काही कंपल्शन असेल ते आम्ही त्यांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. कुटुंबाचा आरोप आहे की परमिट घेतलं होतं आणि करंट आला. हां तेच परमिट घेतलं होतं, काम चालू असताना करंट कुठून आला त्याचंच आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. आपण बघितलं काय लेंथची लाईन होती
सोमाटणा फिडर होता, सोमाटणा एजी, जो कोरंदा सबस्टेशनमधून निघतो. त्याच्यावर लाईन स्टाफने परमिट घेतलं होतं. लाईन बंद होती. मग तो ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करत असताना पोलवर त्यांनी त्या व्यक्तीने ऑक्सोवेटरनी पुल्ली लावली. त्याच्यानंतर काही वेळानंतर तिथं करंट आला. तो कसा आला, काय आला, त्याचेच आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आपण अधिकाऱ्यांशी बात बोलत असताना घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांना पूर्ण आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर आमच्या जे माहितीनुसार अपघाताकरता जे काही कंपल्शन असेल त्याची प्रोसिजर आम्ही सुरू केलेली आहे. एकंदरीत कुटुंबाला आपल्याकडून आर्थिक सहकार्य तात्पुरतं स्वरूपामध्ये काय मिळाले? लगेच ताबडतोब आम्ही त्यांना 20,000 रुपये जे आहेत ते आम्ही देत आहोत. बाकीची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर होऊन जाईल.